यावेळची महत्त्वाची बातमी समोर येते। वडाळा परिसरामध्ये मोनो रेल विस्कळीत झालेली आहे। वडाळा परिसरातली बातमी तांत्रिक कारणामुळे मोनो रेलमध्ये बिघाड झाल्याचं म्हटलं जात आहे। वडाळा परिसरामध्ये मोनो रेल पुन्हा बाधित झाल्याची बातमी या ठिकाणी समोर येते। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सकाळचा वेळ आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवासी यातून प्रवास करत असतात। कार्यालयीन वेळा गाठण्याकरता मोनो पुन्हा एकदा बाधित झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी असलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। गेल्या महिन्यात सुद्धा नेमका असाच प्रकार घडलेला होता। वडाळ्यातली मोनो विस्कळीत झालेली होती आणि आज पुन्हा एकदा मोनो रेलमध्ये बिघाड। त्यावेळी देखील आपण पाहिलेलं होतं की मोठ्या संख्येने प्रवासी मोनो रेलमध्ये अडकून पडलेले होते। अक्षरशः अग्निशमन दलाची मदत घेऊन या प्रवाशांची सुटका करण्याची वेळ आलेली होती। तर ही दृश्य आपण पाहतोय, मोनो रेल मधली ही दृश्य। मुंबईत मुसळधार पाऊस आहे आणि त्याच दरम्यान मोनो रेल ही विस्कळीत झालेली आहे। मोनो रेल मध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।